गुड मॉर्निंग मित्रांनो, मला तर ओळखलंच असं मी तुमचा लाडका अम्या. सकाळ सकाळी आलतो कॉलेजला, पण काय आपल्याला 3 जण भेटले होते. तुम्हाला तर माहिती मित्र भेटले लेक्चर होतच नाही. त्यानंतर ते म्हणले चल कुठंतरी बाहेर जाऊ. म्हणलं नाही, आधी एक लेक्चर करून मग बाहेर जाऊ. लेक्चरला आलतो, पण इथं थोडंफार हे झाल्यामुळे आपलं ब्लॉग डायरेक्ट कट केला. मित्रांनो काय झालं ते तुम्हाला एका दिवशी नक्की सांग. मग काय प्लॅन झाल्यावर तर निघावंच लागतं, तुम्हाला पण माहिती. मग काय मित्रासोबत निघलो डायरेक्ट, ते पण कसं 100च्या स्पीडनं. मग काय डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलो. मग तिथून जायचं होतं. मग काय मित्राला विचारलं, मित्राला म्हणलं कुठं जायचं आहे. ते म्हणले चल डायरेक्ट तुला शनी शिंगणापूरला नेतो. मी म्हणलं इतक्या उशिरा इतक्या लांब कसं जायचं. ते म्हणले तुला काय करायचं, तू बस निसतं फक्त. म्हणलं चला वा तुमच्यासोबत येऊ. मग काय आधी महाराज दर्शन घेऊन निघलो. मित्राला ऊन लागत होतं का हिवाळत होतं तेच माहीत नव्हतं. असं बांधलं होतं त्यांनी आमच्या, काय सांगूच नका. मग काय आपण तुम्हाला माहिती आपल्याला वाजत नसतं, डायरेक्ट आपण 90 पिऊन येत असतोय. हा नाद करायचा नाही उंबावचा. तर म्हणले शनी शिंगणापूरला तुला जायच्या आधी एक जागा दाखवतो. म्हणलं चलवा दाखव. मग चल म्हणले डायरेक्ट कृष्ण मंदिरला. तिथं आलो तर बघतो काय कृष्ण मंदिर बंद होतं. ते म्हणले 12:30च्या नंतर उघडत आहे. मग काय आपलं पोपडतं झालं. म्हणलं चला आता डायरेक्ट शनी मंदिराला. मित्रांनो हे काय डायरेक्ट कुठं शनी शिंगणापूर काही नाही आहे मित्रांनो, हे आपलं बीडच आहे. हां बीडचा नाद नाही करायचा मित्रांनो. तुम्ही कुठले बघता व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. काय मस्तपैकी येऊचं मजा घेत आपण निघलो तर डायरेक्ट. मित्रांनो ही बीडची नदी आहे आणि ही नदी माहिती तुम्हाला कशी म्हणून. आणि ती पण बीडची नदी म्हणल्या तर नादच करायचा नाही. बीडचा कसा नाद करायचा नाही तसं या नदीचा पण नाद नाही करायचा मित्रांनो तुम्ही. मित्रांनो तुम्हाला माहिती आपण कुठंतरी चाललो, रस्ता नाही हुकला, असं कधी झालंच नाही. मग काय डायरेक्ट आलो शनी मंदिराला. मित्रांनो इथं तर असले भारी गार लागत होतं काय सांगूच नका. आणि पहिली वेळेस आलतो मी इथं आणि तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. आणि हे बीडमधलंच मंदिर आहे, बाहेरचं कुठाला नाही. मग काय मध्ये येऊन तर बघतो, बाहेरच्या पेक्षा मध्ये इतकं गार लागत होतं आणि इतकं शांत वातावरण होतं. असं बीडमध्ये वातावरण कुठं नसेल मित्रांनो. काय म्हणलं चला आधी शनी मंदिराला. काय आपल्याला थोडंफार मध्ये बघितलं तर काहीतरी दिसलं. म्हणलं चला आधी इथं बघू काय येतं. इथं बघत होतं काय आपले गणपती बाप्पा होते. मग काय आलं बाहेर मित्रांनो, बघा बाहेरून कसलं भारी दिसतंय. आणि चला म्हणलं आधी दर्शन घ्यावा. काय दर्शन घेत होतं बघतो तो मित्रांनो. असं भारी वातावरण होतं, असं वातावरण कुठंच नव्हतं. आणि मित्रांनो तुम्ही पण अवश्य भेट द्या. बदकाचा आवाज येत होता म्हणून डायरेक्ट गेलो बदकापाशी. म्हणलं चला तर बदकापाशी जावं. मित्रांनो आपल्यापासून भिवून असे पळत होते लांब लांब. म्हणलं ह्याला काय झालं काय माहिती. म्हणलं नको आता उगाच कशाला ह्याला परेशान करायचं. डॉगभाऊ आपल्याला खेळायलाच बोलत होते. म्हणलं नको वा डॉगभाऊ, उगा तुम्ही चावायचे. आधी तर 7 इंजेक्शन घ्यायचं, आपल्याला लय भीती वाटते. खरंच मन शांत करायचं असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि इतक्या लांब जाण्याच्या ऐवजी शनी शिंगणापूरला येणं हे काय चुकीचं नाही मित्रांनो. काय डायरेक्ट आपलं बीडमध्ये शनी शिंगणापूर असल्याने आहे. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटतं आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो भेटू डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉगमध्ये.